तर मित्रांनो आजचा व्लॉग सुरू होतोय बाहेर बसल्यापासून. विषय बसले बाहेर. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र पब्लिक. काय म्हणतात त्याचं एकच डायलॉग फेमस आहे, जय महाराष्ट्र पब्लिक. आपण महाराष्ट्रातून राहतो म्हणलं जय महाराष्ट्र पब्लिक झालंच पाहिजे सगळ्या सगळ्या. बरोबर आहे. आता जय महाराष्ट्र झालंच पाहिजे, काय करणार आहे. बाकी आजचा व्लॉग सुरू झाला असंच निशांत. आज आम्ही बाहेरच बसलोय. पण आता ह्यो काय निशांत कोणाला भाव देतो? ह्यो जे थांबत नाही त्याला भाव देतो. तो गेला निघून आता आणि त्याला भाव देतो ह्यो. त्याला किती वेळ म्हणले भंगार लोकांना भाव नाही द्यायचा, पण तो काय फॉलो करून लाईक देतो नाही का. केक कापतोय आणि तुम्हाला सांगतो मी कुठं केक कापला? फोटो तरी दिसले का लोकांना? सोशल मीडिया माझ्याकडे आहे ना, मी दाखवू शकतो त्यांना. दाखव चल. ऍड करायला येईल मी. बरं टाक. हे नाही टाकले मित्रांनो, उद्या याच्यावर केस डायरेक्ट. तर आज आम्ही बसलोय बाहेर, कारण की आमच्याकडे काही काम नाही. म्हणजे गाड्या काढल्यात आम्ही बाहेर. थांबा तुम्हाला दुसरा कॅमेरा लावून गाड्या काढल्या होत्या आम्ही. इकडं आमचं सिम्बा उभी आहे, हिचं नाव सिम्बा आहे. इकडं माझी एक्स्ट्रीम उभी आहे. एक्स्ट्रीम काय आता सध्या उभीची, काल काढली होती, आज सकाळपासून नाही काढली कुठं जायला. या गाड्या काहून अशा लावल्यात विशू काहून? जस्ट लुकिंग लाईक वाव. तिकडे जागा नव्हत्या त्यांना. इलेक्ट्रिक गाडी विशू ती वापरत नाही. विशू लाज वाटली पाहिजे. बाकी मित्रांनो ह्यो मा हात. तुम्ही रेगा ओळखून सांगू शकता मा लग्न कधी होईल नाही का? लग्न नाजूक काय हात जगन्नाथ. हे बघा माझ्या हाताचे रेखा पाहून घे नीट नाही का. लग्न कधी होईल सांगा मा. तसं काय तो डावा हात पाहिल्यावर डावा हात आहे. ह्याच्यात कुणी पोरगीची असली रेखा तर सांगा मला नाही का. तुम्हाला दुसरा दाखवतो उजव्या, कुणी उजव्या हाताने पाहत असेल तर ते पण सांगा नाही का, काही रेखा आहे का काही नाही का. तर विशू बघा इथं काही नाथखोळा करतोय. म्हणजे नाथखोळा म्हणजे त्याची भाषेत येते. आता काय म्हणू, काय पाता बिंग येतोय त्याला का ना हो. ते ब्लेड उडून लागलं कुठं, घास कापायला उपयोग घ्यावा, त्याचा घरात उपयोग घेतो का? लागलं ते कोणाला मग. विशू पा इथं खुशाल नाही का. तर मी थोडी ब्राउझिंग करीत होतो नाही का. थोडी ब्राउझिंग चालू होती, थोडे ब्राउझिंग केली. परत हे आमचा लॅपटॉप बंद करून टाकला मी. चिमणी आगली होती तर आम्ही असं पाण्याने धुत होतो, पण ते काही निघा ना. आता फडकं लावावं लागेल. इंजिनवर चिमणी आगली ती लाज वाटली पाहिजे ना. आता सीटावर तर हागतच होती इतके दिवस, आणि आता इंजिनवर हागायला लागली म्हणजे पाहतो मी. आता मी धुतो आता काय. तर ह्या ठिकाणी सारंग बाहेर येतो नाही का. ती चालच पाहून का तुम्ही चालायची. इतकी बेकार चालली का काय सांगावं नाही का. चाय बी गाडी द्यायची लॉक बुक करून मस्त. तर आलेला इथं नाही का. तर आम्ही राहुरीला चाललो होतो, एक पार्सल घेऊन यायचं त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो राहुरीला. हे आमची नारळाची बाग आहे. इथं खूप सारे नारळाचे झाड आहेत. त्याच्यामुळे नारळ मिनी कोकण पण म्हणतात नाही का. रस्त्याला एकदम हिरवेगार शेजारी झाडं बिड आहे, मस्त एकदम रस्ता. तिथं पोरं थांबले होते काय सांगू नाही का. पोरं थांबले तो टाकीतो ना. हे पोरग म्हणे 1 लाख कॉलेज सुटन 12लाच पेपरला गाडी बिडी करून आलाय, सगळं करून आलाय ओके मध्ये एकदम नाही का. अरे मम्मी म्हणली ना 1चा टाइम आहे म्हणून. हा हे पोरग सारंगचा विवाद चालू आहे त्याचा सारंगचा मा नाही का. आम्हाला लस्सी पाहिजे नाही, पोरग लस्सी पाहिजे नाही. अरे आई कॉलेजला जाऊन आलो आम्ही, लस्सी पाहिजे ना तू इतका तरी ये तू. हा सगळा हायवे रस्त्यावर बोलायला लागतोय पोरग. लस्सी पाहिले पोरं सारे लस्सी पिऊ राहिले नाही का. नंतर आलतो आम्ही रेडियम बनवायला. श्री स्वामी समर्थांचं रेडियम बनवायचं होतं. ते दुकानवाल्याला सांगत होतं कसं बनवायचं. मग आता आम्ही ते घरी जाऊन लावणार होतो 4 व्हीलरला.
तर आज आम्ही आलतो पार्सल घ्यायला. पार्सलची गाडी ती लोक नसतीच, पण आता काय आम्ही इमानदार आहे. ही आमच्या ॲमेझॉन बॉयची गाडी आणि तिला हॉर्न टाकलेत तिने ऑनलाईन नाही का. इकडं आमची पार्सल ती येऊ राहिली पार्सल द्यायला. कोणत्या कंपनीची? कमीत कमी अर्धा तास झाला आम्हाला या गाडीपाशी उभी राहून. सारंग फुलकाटा आला होता नाही का. सारंग म्हणजे चल राहून निघून, पण आता काय आपलं पार्सल आहे म्हणून थांबावं लागतंय. बाकी काही आम्हाला काही घंटा फरक नाही पडत. तिकडं काही पुढं जाऊ नाही का. आपलं पार्सल असले मला जावं लागतं. ही गाडी आम्ही घेतलं असतं पार्सल लॉगबिग नाही, पण आम्हाला तेवढी स्टँडर्ड्स आहेत का काही घेऊ नये नाही का. आमची गाडी इथं टाईम दाखवत तुम्हाला नाही का. 1:16 झालं, 17 मिनटं झालं आहे तरी तो आलेलं नाही अजून. आम्ही असंच मायूस आहे नाही का. इथं हे बघा पैसे आहेत पार्सल घेण्यासाठी, इथं पैसे ठेवलेत आम्ही. ती गाडी तिची पण तो काय सापडा नाही का. तो आणि येतो 2 मिनटात, 2 मिनटं म्हणता अजून नाही आला. तो तिकडून तो आलेला दिसतं नाही का लय जोरात. एवढं काय जोरात भाऊ, ज्यांचे पार्सल त्यांनी हवं द्यावं. आता पाहतो अजून नाही आहे, तो नाही आहे, दुसराच आहे. आता परत आम्हाला अर्धा तास वेटिंग आहे नाही का. वेटिंग म्हणजे म्हातारी बरी किती हवं चालते पण नाही का. काम कर आता तुम्हाला दाखवतो ते आल्यानंतरचा ब्लॉग. तर मी आणलो होतो उसाचा रस प्यायला. आम्ही उसाचा रस पित होतो नाही का दोघं. पलीकडून सारंग होता नाही का. पहा त्याचा गल्ला लय मोठा गल्ला जसा तो कसा पितोय पहा. सारंग आलं इथं. कोण घ्यायचं होतं त्याला. आम्ही पार्सल घेऊन बसलो इथं उभे गाडीवर. 35 झाली. मित्रांनो आपण आणलो होतं पार्सल. सील होतं सगळीकडून बघा, खालून पण सील. तर आपण याला खोलूया आता. नीट अरे असं काय पार्सल मिरर आणलाय. आता तुम्हाला दाखवतो पुढं. आम्ही तर मिरर बसवला होता डायरेक्ट नाही का. मी फिटिंग केली. इथे एक स्क्रू नव्हता येत मी लावला, कारण की काय झालं होतं हे असं ओपन करायला गेलं का हे वर व्हायचं नाही का असं खालून. म्हणून इथे एक स्क्रू लावला आहे मी एक्स्ट्रा. बाकी कंपनीकडून 2 स्क्रूचं ऑप्शन आलं. इथं एक इथं एक. बाकी मॅग्नेट आलं. इथं मॅग्नेट आहे, इथं मॅग्नेट. इथं आपले टूथब्रश ठेवायला. इथं टूथपेस्ट आहे. इथं बाकी सामान आहे. तर असं मॅग्नेटिक लागतं. तर असं काय दिसतं. माहिती सगळं किती वरले. इथून आपण लाईट लावू शकतो. आता चेक करा. आज मी पंख्याला कंडेन्सर बसवलंय 4 तर डायरेक्ट पंखा फुल जोरात पाहायला लागलाय. बाकी विषय मी आहे. आणि हे जुनं कंडेन्सर निघले हॅवेल्सचं बघू शकता. हॅवेल्स आता याचा काही यूज नाही, फेकून द्यायचं आहे. आणि नवीन कंडेन्सर आणलं आहे तिकडच्या पंख्याला लावायचं आहे. हे आहे 3.15 मेगाफॅरेड.
हे बघू शकतो मी इथं स्टूल आहे इकडे विषय मावला पाहतोय अंकल वागत चाललाय बाकी तुम्हाला लागेल पुढचं. तर तुम्हाला सांगतो कंडेन्सर कसं बदलायचं. कंडेन्सरला काही नाही जसे वायरी असतात तसंच बदलायचं. 4 वायरी असतात याच्यातून 2 काढायच्या आणि 2 लावून घ्यायचे. तर मग शर्ट घाण झालाय पण मी आधी लावून घेतो मग तुम्हाला परत दाखवतो. स्टिकर चिटकवलं गाडीला संध्याकाळचं स्वामी समर्थाचं. तर आज आमच्याकडं आलता हायवा. आजचा ब्लॉग इथं संपतोय. ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद. नक्की फॉलो लाईक करा सबस्क्राईब पण करा. तर आज विषय संध्याकाळी काय फॅनची कॅपॅसिटर काढलेले बघा होल्डरमध्ये घालून डायरेक्ट असं लावित होतं नाही का. बघा होल्डर केलंय त्यांनी स्पार्क दाखवत होता आपल्याला नाही का. दुसरं घे ना लोकांना दाखव ना. इथं घेऊन जवळ थोडा बोर्ड इकडे घे ना. ते बघा तिकडे विषय तुम्हाला लागेल इकडे घेऊन स्पार्क दाखव त्यांना लोकांना पटकेन. हे बघा असं स्पार्क काढतोय विषय पण एवढं वेळ नाही झालतो कारण लांब डिस्टन्सवर कॅपॅसिटी ट्रॅव्हल नाही करीत नाही का. तर आजचा ब्लॉग इथं संपतं आपला. आवडला असेल तर नक्की लाईक द्या नाही का.